नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या एका व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये झुरळ झाले तर तुम्हाला जर असा लाईव्ह रिझल्ट बघायचा असेल आणि घरामध्ये जर तुमच्या रोज पाल येत असेल आणि ती पाल आल्यामुळे तुम्हाला खूप घाण वाटत असेल, त्यामुळे विषबाधा सुद्धा होऊ शकतो, तर ही ट्रिक नक्की फॉलो करा. तुम्हाला एक डांबर गोळी घ्यायची आहे आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे. यूज अँड थ्रोचे तुमच्याकडे जर प्लेट्स वगैरे असेल त्याचा वापर करा किंवा जे किचनमध्ये तुम्ही वापरत नाही त्या प्लेटचा तुम्हाला इकडे वापर करायचा आहे. एक डांबर गोळी खूप सफिशियंट होऊन जाते, जास्त घ्यायची आपल्याला गरज नाहीये. अजून स्ट्रॉंग बनवायचं असेल 1 ते 2 कापूरच्या वड्यांची पावडर सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता, म्हणजे ते अजून स्ट्रॉंग बनतं. त्यानंतर तुम्हाला घ्यायचे आहेत 1 ते 2 लवंग आणि लवंग सुद्धा यामध्ये अशा पद्धतीने कुटून टाकायचा आहे, म्हणजे ह्या लवंगीचा पूर्ण फ्लेवर याच्यामध्ये येतो. आता आपण लवंग जे आहे यामध्ये यासाठी टाकत आहोत, की कुठेतरी डांबर गोळीचा जो काही स्मेल आहे, खूप स्ट्रॉंग स्मेल असतो, तो कमी व्हावा म्हणून. त्यामुळे आपण इथे लवंग टाकत आहोत आणि घरामध्ये जर मच्छर वगैरे पण सुद्धा येत असेल, किडे वगैरे येत असेल, तर त्यासाठी सुद्धा लवंग कारगर आहे. त्यानंतर यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे लिक्विड डेटॉल किंवा जे अँटिसेप्टिक लिक्विड तुम्ही वापरता त्याचा वापर करायचा आहे. आपण हे यासाठी टाकलं आहे, की घरातील जी काही पाल आहे ती निघून जावी म्हणून आपण इकडे लिक्विड डेटॉलचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 चमचा भरून बेकिंग सोडा. तुमच्याकडे जर इनो असेल तर तुम्ही इनोचं अर्धा सॅचे किंवा 1 चमचा भरून यामध्ये घातलं तरीही चालणार आहे. व्यवस्थित मिक्स करायचं. जसं आपण हे व्यवस्थित मिक्स करायला लागतो, तुम्ही बघणार ना हे फसफसायला लागतं बघा. आणि ही एवढीशी पेस्ट एवढी कारगर आहे, की आपल्या घरातील झुरळ आणि पाली घालवून टाकतं बघा. त्यानंतर हे मग याच्या ज्या गाठी आहेत बघा थोड्या-थोड्या जे डांबर गोळीच्या आपण केल्या त्या मोडत आपल्याला काढायच्या आहेत आणि व्यवस्थित यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं आहे. पण जर तुमच्या घरामध्ये झुरळ, पाली झाले असेल तर समजून घ्यायचं घराची स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे. पाली जे आहेत घरात जर झुरळ झाले असेल तरी सुद्धा येतात आणि घरामध्ये किडे वगैरे असतात त्यामुळे ते खाण्यासाठी सुद्धा येते आणि झुरळ यामुळे होतात, की अस्वच्छतामुळे. त्यामुळे तुम्हाला स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला टाकायचं आहे बघा कोलगेट. जे व्हाईटवालं कोलगेट असतं त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे. व्हाईटच कोलगेट घ्यायचा आहे बघा आणि आता ही जी पेस्ट आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आपण यामध्ये कोलगेट यासाठी वापरला आहे, की हे लवकर ड्राय होणार नाही आणि याचा जो ओलावा आहे तसाच टिकून राहावा म्हणून. जसं आपण यामध्ये कोलगेट घालतो बघा, हे अगदी सोल्युशन तुम्हाला एकदम हलकसं हाताला वाटेल, एकदम फसफसायला लागतं. यामध्ये हात वगैरे काहीच घालायचं नाही. चमच्याचा वापर करायचा. यूज अँड थ्रोचे चम्मच मिळतात त्याचा वापर करू शकता किंवा आपल्याकडे जुना पुराणा चम्मच असतो जो आपण किचनमध्ये यूज नाही करत, त्याचा वापर आपल्याला इकडे करायचा आहे. आता हे सोल्युशन अजून कारगर बनवण्यासाठी आपण यामध्ये घालत आहोत ते म्हणजे बोरिक पावडर. हे बोरिक पावडर जे आहे आपण धान्य साठवण्यासाठी किंवा कॅरम खेळण्यासाठी जे वापरतो ना बस तेच आहे. ते घालायचं आहे आपल्याला 1 चमचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशी ना पेस्ट आपली जी आहे ती तयार होऊन जाते असं मिक्स केल्यानंतर. आता ह्या पेस्टचा आपल्याला डायरेक्टली वापर करायचा आहे. आपल्या घरातील जेवढे कॉर्नर आहे, स्पेशली जर तुमच्या घरी ट्रॉली असेल तर ट्रॉली सगळ्या बाहेर काढायच्या आणि त्याच्या कॉर्नरमध्ये तुम्हाला ही पेस्ट लावायची आहे. ही एकदम कारगर अशी पेस्ट आहे आणि ही पेस्ट झुरळ्यांसाठी तुम्हाला लावायचं आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील जे लाईट असतात वरती जिथे कंटिन्यू पाल येत असते, त्या लाईटच्या अवतीभोवती जे आहे त्याचं जे होल्डर असतं मागचं आहे तिथे सुद्धा ही लेयर तुम्हाला लावून ठेवायची आहे, म्हणजे पाल तिथे बिलकुल फिरकत नाही. आता दुसरी ट्रिक बघूयात, की हे सोल्युशन तुम्ही कशा पद्धतीने अजून वापरू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, कॉटन घ्यायचं आहे म्हणजे कापसाचा बोळा घ्यायचा आहे. छोटा-छोटा हात लावू नका आणि अशा पद्धतीने चमच्याने याला जी ही पूर्ण पेस्ट आहे ही लावून घ्यायची आहे. आता हे तुम्हाला कसं करायचंय, जसं की आपल्या घरी सज्जे असतात, जिथे आपल्याला रोज-रोज साफ करता येत नाही, अडगळीचे जिथे ठिकाण असतात किंवा तुमच्या घरामध्ये जर स्टोरेज खूप कमी असेल आणि अशा वेळेस तुम्हाला कार्डबोर्ड वापरावं लागत असेल तुमच्या घरातील सामान स्टोअर करण्यासाठी, तर अशा वेळेस तिथे हे ठेवण्यासाठी खूप कारगर आहे. कारण कार्डबोर्ड जे आहे त्यामध्ये एकदम योग्य असं वातावरण असतं झुरळ होण्याचं. त्यामुळे जर तुमच्या घरी कार्डबोर्ड जास्त प्रमाणात असेल तर एक वेळ तिथली साफसफाई नक्की करायची आणि कार्डबोर्ड जे आहे ते व्यवस्थित जर खराब झाले असेल तर डिस्कार्ड करून टाकायचे, फेकून द्यायचे आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित केलं आणि घरातील जर छोटे-छोटे मटकीचे दाणे तुम्हाला दिसत असेल, ते जी झुरळांची अंडी असतात, ती जर व्यवस्थित साफ केली आणि अशा पद्धतीने जर मी वेगवेगळे हॅक्स तुमच्यासोबत शेअर केले, ते प्रत्येक एक-एक हप्त्याला जर वेगवेगळे केले, तर तुमच्या घरातील झुरळ हे नक्की जातात. फक्त डेली तुम्हाला काय करायचं, जेव्हा तुम्ही घरातून झाडून घेता ना, तर तुम्हाला दिसणार आहे कानाकोपऱ्यातून घ्यायचंय. जिथे आपण हे लावलंय ना, तिथे तुम्हाला रोज झुरळ मेलेले दिसतील याची मी तुम्हाला गॅरंटी देते. एकदाच नाही मरणार, पण रोज थोडे-थोडे नक्की मरतील. अशा पद्धतीने जे कापसाचा बोळा आहे, तो आपल्याला प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे. आपण यामध्ये ना कापूर यासाठी वापरलेलं नाही आहे, कारण किचनमध्ये खूप जास्त झुरळ होतात आणि आपल्याला हे गॅसच्या शेगडीच्या आजूबाजूला सुद्धा ठेवायचं आहे. थोडा सुद्धा अन्नाचा कण असेल तर लगेच झुरळ येतात. त्यासाठी आपण जे आहे हे अशा पद्धतीने गॅसच्या शेगडीच्या अगदी जवळ नाही ठेवायचं, थोडंसं डिस्टन्सला ठेवायचं आहे. म्हणून यामध्ये आपण कापूर बिलकुल वापरलेला नाही आहे, नाहीतर आपण कापूर खूप इझिली वापरू शकलो असतो. तुम्हाला ही ट्रिक जर आवडली असेल तर या व्हिडिओला हाईप करायचं बिलकुल विसरू नका आणि हो, पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. फेसबुकवर बघत असणार तर लाईक, फॉलो करा. तुम्हाला रोज
असा रिझल्ट बघायला मिळेल. चला